राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. तो असा साधा विचार नव्हता, वरवडे आलेला विचार नव्हता, तो हृदयातून आलेला होता. हृदयातून आलेला, अंतःकरणापासून आलेला होता. पावित्र्याची काळजी घेतली म्हणजे उत्कृष्टतेची काळजी घेण्याची वेगळी गरज पडत नाही. चेरे चारु तरु प्रशोभित वने मंसादिवारन्वन वाचा शंबली शंबलीति वितरन् पीयूष वर्षं विभु निशेषं नल शमयं नलर्क नृपते तापत्रयं लीलया तं दत्तं प्रणम्य समस्त विदुषा निशां गुणानां निधि. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. महानुभाव यूट्यूब चॅनल या चॅनलना आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे आयोजक आमचे सत्शिष्य श्रीमान सद्भक्त सागर मते, संत महंत सद्भक्त वासनिक आणि बंधू भगिनींनो, आज मी मनुष्य कशाद्वारे बोलतो, कुठून बोलतो, कसा बोलतो, काय बोलतो हे आज सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. मनुष्य 4 ठिकाणून बोलत असतो. एक मुखातून, दुसरं कंठातून, तिसरं हृदयातून आणि चौथं बेंबीच्या देठापासून. 4 ठिकाणून मनुष्य बोलत असतो. चहा घेता का, हे मुखातून झालं. चहा घ्या बरं का, हे कंठातून घेतलं. चहा घेतल्याशिवाय जायचं नाही बरं का, हे हृदयातून झालं. आणि चहा घेतल्याशिवाय जायचं नाही म्हणजे नाहीच, हे कळकळीनं बेंबीच्या देठापासून. मग या 4 ठिकाणूनच मनुष्य बोलतो का? नाही. नेत्राद्वारे सुद्धा बोलतो का? कसं काय काय चाललंय. नाकाद्वारे सुद्धा बोलतो, मिली अशीच आहे की नाही. पुन्हा हाताद्वारे सुद्धा बोलत असतो, गेट अप. पायाद्वारे सुद्धा बोलत असतो, आहे की नाही. या पंचज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय याद्वारेच मनुष्य बोलतो का? नाही. अजून 2 महत्त्वाची जी ठिकाणं आहे, हे जे बोलणं आहे हे सगळं कुठून उद्भवतं? ब्रेन आणि हार्ट, डोकं आणि हृदय. मुखाद्वारे जे शब्द निघते या दोन्हीतून आलेले असतात. आज मी ब्रेन आणि हार्ट याद्वारे मनुष्य कसा बोलतो, काय बोलतो, याचे फायदे काय, तोटे काय, हे आज तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. ब्रेनद्वारे कसं बोलतो? आज बाबांचं प्रवचन खूप छान झालं. याच्या पाठीमागचं कारण होतं की बाबांचं ते फील आहे, हृदयातून आलेलं होतं, अंतरातून आलेलं होतं, म्हणून आज बाबा छान बोलले. ते डोक्यातून बोललेले नाही. आपण डोकं लावून बोलत असतो. 5 मिनटं झाले अजून कसं कोणी हसेना, 10 मिनटं झाले अजून कसं कोणी हसेना, 20 मिनटं झाले अजून कसं हसेना, 25 मिनटं झाले अजून कसं कोणी बोलेना, 1 तास झाला अजून कसं कोणी हे होईना. इकडचे तिकडे विनोद वगैरे ओढून ताडून आपण बोलतो. बोलल्यानंतर शेवटी सगळे टाळ्या वाजवतात. यासाठी वाजवतात की आता प्रवचन संपलं, बरं झालं, आहे की नाही. त्यावेळेस याला वाटतं की वा वा खूप सुंदर प्रवचन झालं. सगळ्यांकडे विजय मुद्रेनं पाहतो, नजरेनं पाहतो आणि येऊन बसतो. बसल्यानंतर जवळच्या व्यक्तीला विचारतो कसं काय झालं प्रवचन. तो काय म्हणणार आहे? छानच झालं म्हणणार आहे की नाही. अहो मला सांगा, तुम्ही रात्री झोपता, झोपल्यानंतर तुमचा मित्र तुमच्याजवळ झोपलेला आहे. तुमच्या मित्राला तुम्ही विचारता का रे मी रात्री कसं काय झोपलो म्हणून? ढेकरं दिले, घोरलो का वाताचं केलं?
ज्याचं त्याला कळतं आपण रात्री कसं झोपलो, आहे की नाही. जसं प्रवचन झाल्यानंतर ज्याचं त्याला कळतं की आपण कसं बोललो, काय बोललो, आहे की. आपण जास्तीत जास्त डोकं लावून बोलत असतो. समोरच्याला जे हवं ते बोलणं म्हणजे डोकं लावून बोलणे. आपल्याला जे हवं ते समोरच्याला देणं म्हणजे हृदयातून बोलणे. आपल्या डोक्यातल्या झिंझण्या समोरच्याच्या डोक्यामध्ये टाकणं म्हणजे स्पीच नव्हे. आपल्या हृदयातला आनंद समोरच्याच्या हृदयामध्ये टाकणे म्हणजे स्पीच होय. आपल्या अंतःकरणातली खंत समोरच्याच्या अंतःकरणामध्ये उतरवणे म्हणजे स्पीच नव्हे. आपल्या डोक्यातल्या झिंझण्या समोरच्याच्या डोक्यामध्ये उतरवणे म्हणजे स्पीच नव्हे. आपल्या हृदयातला आनंद समोरच्याच्या हृदयात उतरवणे म्हणजे स्पीच होय. ते बोलणे ते हृदयातून आलेलं आहे. पावित्र्याची काळजी घेतली म्हणजे उत्कृष्टतेची काळजी घेण्याची वेगळी गरज पडत नाही. पावित्र्यामध्ये उत्कृष्टता ही अंतर्भूत येऊन गेलेली असते. तुम्ही एखाद्याला जेवायला बोलवा, जेवायला बोलवल्यानंतर तुम्हाला विचारावं लागतं कसं काय झालं भोजन, कसं काय झाला स्वयंपाक. पण तुम्ही एखाद्याला प्रसादाला बोलवा, प्रसादाला बोलवल्यानंतर तुम्ही हातावर प्रसाद ठेवून त्याला विचारत नाही की खाऊन सांग मला प्रसाद कसा झाला म्हणून. नाही, विचारत नाही. कारण प्रसादामध्ये पावित्र्याची काळजी घेतलेली असते आणि पावित्र्यामध्ये उत्कृष्टता ही अंतर्भूत होऊन गेलेली असते. म्हणून उत्कृष्टतेची वेगळी काळजी घेण्याची गरज पडत नाही. कारण पावित्र्यामध्ये उत्कृष्टता ही अंतर्भूत येऊन गेलेली असते. तसं बोलत असताना आपण जर पावित्र्याची जर काळजी घेतली, त्याच्यामध्ये उत्कृष्टता ही अंतर्भूत येऊन जात असते. मग पावित्र्याची काळजी घेणं म्हणजे काय? कधी कोणाच्या मनावर स्क्रॅच जाईल असं न बोलणे, हृदयावर स्क्रॅच जाईल असं न बोलणे, इतरांचं मन दुखेल असं न बोलणे, सदुनीत पॉझिटिव्ह बोलणे, निगेटिव्ह न बोलणे. आपल्या हृदयातला अंतःकरणातला आनंद जो आहे तो समोरच्याच्या हृदयामध्ये उतरवणे. आणि यदा कदाचित आमच्याकडून बोललंही गेलं, कदाचित बोलल्याही गेलं तरी माफी मागून मोकळा. ही पावित्र्याची काळजी घेणे. आणि तुम्ही पावित्र्याची काळजी घेतली म्हणजे त्याच्यामध्ये उत्कृष्टता ही अंतर्भूत येऊन गेलेली असते. अभ्यास झाला का रे? झाला ना, तुम्ही तरी केला का? डोकं लावून बोलतो आपण. एखादा जर परीक्षेला चालला, तुम्ही जर डोकं लावून बोलले तर समोरचं कसं बोलणार आहे? डोकं लावूनच बोलणार आहे. तुम्ही हृदय लावून जर बोललं तर समोरचं कसं बोलणार आहे? हृदय लावूनच बोलणार आहे. एखादा परीक्षेला चालला, तुम्ही त्याला म्हणता बेस्ट ऑफ लक, तो काय म्हणतो? थँक्यू. तुम्ही हृदय लावून बोलल्यानंतर समोरचा सुद्धा हृदय लावूनच बोलणार आहे. असं कधी होत नाही. तुम्ही एखाद्याला आय लव्ह यू म्हटलं आणि तो आय रिस्पेक्ट यू म्हणेल, असं कधी होत नाही. तुम्ही आय लव्ह यू म्हटल्यानंतर समोरचा सुद्धा आय लव्ह यूच म्हणणार आहे. तुम्ही कदाचित म्हटले असेल नसेल तो भाग वेगळा आहे की नाही, किंवा म्हणणार असाल तो भाग वेगळा आहे की नाही. असं कधी होत नाही. तुम्ही हृदय लावून जर बोलले तर समोरचा हृदय लावून बोलणार आहे. तुम्ही जर डोकं लावून जर बोलले तर समोरचं सुद्धा डोकं लावूनच बोलणार आहे. आम्ही फार डोकं लावतो. अभ्यास करा, किती कॉन्फिडन्स आहे, किती स्पर्धा आहे. अभ्यास जर नाही केला तर किती फिरसाल भिकारी होऊन कोणी विचारणार सुद्धा नाही, कोणी फुकट सुद्धा विचारणार नाही. हेच वय तुमचं अभ्यासाचं, आता जर नाही केला तर काही खरं नाही. घरामध्ये आम्ही एवढं डोकं लावतो की घराची शाळा करून टाकतो. आम्ही शाळेचं घर करायचं. आता तर अवघडच आहे. मॅडम मिस काय बोलतील ते सांगताच येणार नाही. आम्ही मॅडमला मॅडम किंवा मिस म्हणत नव्हतो, दीदी किंवा ताई म्हणायचं. त्यामुळं अगदी घरच्यासारखं वातावरण व्हायचं, रिलेशन व्हायचं. आम्ही शाळेचं घर करायचो, तुम्ही घराचं शाळा करता.
घरातल्यांनी जर सगळ्यांनीच जर डोकं लावलं तर समोरच्या व्यक्तीचं डोकं खराब झाल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही? आम्ही जर एखाद्या वेळेस नापास झालो, एखादा मुलगा नापास झालो तर वडील म्हणायचे, आम्ही कंसात आम्ही नापास झालेलो नाही, पण वडील म्हणायचे, बाबा म्हणायचे, पोरगं बावळट आहे, पोरगं बावळट आहे. आई म्हणायची, मेल्यानं खूपच अवघड पेपर काढला. आईचं एक्सप्रेशन हे जे होतं ते सॉफ्ट होतं, बाबाचं एक्सप्रेशन जे होतं ते हार्ड होतं. घरातल्या सगळ्या व्यक्तींनी डोकं लावायची गरज नाही, एखादा जरी असला तरी भरपूर झालं. सगळ्यांनी जर डोकं लावलं तर डोक्याचं खोकं झाल्याशिवाय राहत नाही, खोकं झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या या मायमाऊलीला सांगणं असतं की माते हो, तुम्ही फक्त हृदय लावा, डोकं लावू नका. आमची आई आम्हाला म्हणायची, बाळा जेवण झालं का? हृदयातून म्हणायची, असं कसं तरी व्हायचं. जेवलो नाही सकाळी ना, घेतली ना चहा घेतली, बिस्किट घेतलं, बाळा काय होतं रे ते चहा ना बिस्किटनं, एवढं तर खाल्लं, जेवून घे बरं बाळा. आई आणायची, स्वतःच्या हाताने जेवू घालायची. हृदय असं हे लावून जायचं, हृदय असं हे लावून जायचं. तुम्ही बघा, तुम्ही आई मला भूक लागली असं म्हटल्याबरोबर तुम्हाला जे लागतं ते आई आणते, वाढून देते, तुम्ही जेवता, यात किंचित तुमची तक्रार नसते. मीठ जरी कमी पडलं तरी नो प्रॉब्लेम. पण तुम्ही हॉटेलमध्ये गेले, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जेवायला वाढलं, जेवायला लागले, मीठ कमी पडलं, लगेच तुम्ही त्याच्यावर ओरडता. समजत नाही का, कळत नाही का मीठ कमी पडलं, आहे की नाही? का तुम्ही त्याच्यावर ओरडता? कारण तुम्ही त्याला पैसे दिलेले आहेत, पर्यायानं तुम्ही डोकं लावलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथं नातं नाही. नाती जी असतात ती हृदयाची असतात, नाती जी असतात ती हृदयाची असतात, म्हणून त्याच्यामध्ये डोकं लावलं जात नसतं. ठीक आहे, तुम्ही बघा, तुम्ही एखाद्याकडे जर गेले, गेल्यानंतर तो बाहेर निघालेला आहे, कुलूप वगैरे लावलेला आहे, आणि तो तुम्हाला म्हणतो, चालतं का औरंगपुऱ्याला? सहज एक्सप्रेशन आहे तिथं. आम्ही त्याला म्हणायचो, नाही बाबा आम्हाला वेळ नाही, वेळ जर असला तर येतो म्हणायचं, आणि जर वेळ नसला तर नाही बाबा तुम्ही या जाऊ, आम्ही जसं दुसरीकडून जाऊन येतो. फार सोपं आहे, पण आम्ही तिथं डोकं लावतो. काय राजा, मी वेळात वेळ काढून तुझ्याकडे आलो आणि तू औरंगपुऱ्याला निघाला. बरं निघाला, वरून मला म्हणतो की चालतं का औरंगपुऱ्याला? बरं तू जाऊ दे, ते झालं, पण साधा दरवाजा सुद्धा उघडायला तयार नाही, आतमध्ये घ्यायला सुद्धा तयार नाही, चहा प्यायला म्हणायला सुद्धा तयार नाही. काय राजा, आपण डोकं लावतो, फार डोकं लावतो. काही गरज नाही डोकं लावण्याची, ठीक आहे, काय हरकत नाही, येताय जाऊन, त्याच्या पाठीमागे गडबड आहे, काम आहे की नाही, आहे की नाही? एखादा तुमच्या घरी आला, कारण मी मागच्या वेळेस तुझ्या घरी आलो, तू नव्हता घरी, साधं सरळ सोपं उत्तर आहे, सॉरी यार. पण हा त्याला म्हणतो, त्याच्या मागच्या वेळेस मी तुझ्या घरी आलतो, तू तरी कुठं होता घरी? प्रत्येक ठिकाणी आम्ही डोकं लावत असतो, प्रत्येक ठिकाणी डोकं लावत असतो. या माय माऊली त्या एवढ्या डोकं लावतात, प्रचंड डोकं लावतात. सकाळी जर मालक आंघोळ बिंघोळ करून निघाला ना, पावडर बिवडर लावला, आंघोळ बिंघोळ करून निघाले का? हो. कुठं निघाले? शहराला. कोणत्या शहराला? औरंगाबादला. काय काम आहे? आहे काम. काय काम आहे? आहे काहीतरी, मला नाही सांगायचं का? नाही सांगायचं. आणि काऊन नाही सांगायचं? प्रचंड डोकं लावतात, प्रचंड डोकं लावतात. म्हणून डोकं लावायचं नाही, जास्तीत जास्त आपण हृदय लावायचं आहे, हृदय लावायचं. डोक्याचं एक्सप्रेशन हे हार्ड आहे, हृदयाचं एक्सप्रेशन हे सॉफ्ट आहे. डोक्याचं एक्सप्रेशन हार्ड आहे म्हणजे नारळाची कवटी, आणि हृदयाचं एक्सप्रेशन हे सॉफ्ट आहे म्हणजे नारळातला आतला गाभा. तुम्ही चहाची टपरी जर लावली ना, फक्त चहा पिणार येणार, पण तुम्ही पानपोळी जर लावली तर तिथं सगळे येणार, कोणी येणार, पाणी पिऊन जाणार, तृप्त होणार.
हार्ट एक्सप्रेशन म्हणजे पानपोळी आहे. तिथं तृप्त होतात, सगळे धनी होतात. पण पाणी हे आधीच चांगलं आहे, पण ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रामधून जर फिल्टर होऊन निघालं तर आधी सॉफ्ट होऊन निघतं. लक्ष द्या बरं का. तसं प्रेम हे चांगलं आहे, हार्ट हे चांगलं आहे, पण त्याला जर ब्रेनची जर चाळणी जर लावली तर ते अधिक सॉफ्ट होऊन निघतं. आणि ब्रेनची चाळणी जर लावली नाही तर प्रेम हे आंधळं असतं. लक्षात ठेवा, कधी पण आंधळं असतं. उदाहरण देऊन जर सांगायचं म्हटलं, लक्ष देऊन ऐका. एका मुलीचं एका मुलावर प्रेम असतं. ती पप्पाला म्हणते, पप्पा मला या मुलाशी लग्न करायचंय. बाळा, अरे तो मुलगा चांगला नाही. नाही बाबा, मला ते काही सांगू नका, मला त्याच्याशी लग्न करायचं. चांगला नाही? कसं चांगला नाही बाबा तुम्ही म्हणता? त्याला नोकरी आहे, चांगलं शिक्षण आहे, पगार आहे चांगला. अरे बेटा, नोकरी आहे, शिक्षण आहे, पगार आहे, चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण बेटा तू दारू पितो ना? नाही ना पप्पा, तू कधी मधीच पितो ना फक्त, आणि मित्रमंडळी भेटले तरच पितो. आणि पप्पा मला त्याने प्रॉमिस केलेलं आहे, लग्न झाल्यानंतर मी अजिबात पिणार नाही. बाळा तसं नाही ना रे. अरे दारूची सवय जर एकदा लागली ना बेटा, ती वाढत जाते, आयुष्यभर सुटत नाही ना बाळा. पप्पा तुम्हाला माझं सुख पावत नाही. नाही बेटा. अरे असं नाही ना रे बेटा, तुझं चांगलं व्हावं, तुला चांगलं घर मिळावं असंच आम्हाला वाटतं. जा. तिनं वर्मी घाव घातला, जा तुम्ही माझे पप्पा नाही. असं म्हटल्यानंतर हृदयाचा ठाव त्या मुलीनं घेतला. ठीक आहे बेटा, काय हरकत नाही, त्याच्याशीच लग्न करायचं ना तुला? ठीक आहे, मी करून देतो. लग्न वगैरे झालं. लग्न वगैरे झाल्यानंतर 2-3 वर्ष चांगली चालली. आंब्यातला रस संपला, भांडणं व्हायला सुरुवात झाली, एकमेकामध्ये कलह सुरुवात झाली, दारू प्यायला लागला, जास्त दारू प्यायला लागला, भांडणं झाली, शेवटी फारकती झाली, शेवटी घरी आली. प्रेम होतं ही गोष्ट खरी आहे, पण प्रेमाला हार्टला ब्रेनची चाळणी लावली नाही मुलीनं, म्हणून फजिती झाली. वडिलाचं प्रेम मुलीबद्दल होतं, ब्रेनची चाळणी पण लावली, पण मुली पुढे हतबल झाले, काही करू शकले नाही. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींनी पूर्ण लीळाचरित्रामध्ये जर लीळाचरित्र जर बघितलं तर कुठंच डोकं लावलेलं नाही, कुठंच डोकं लावलेलं नाही. स्वामींनी हार्ट लावलेले, हार्टला सुद्धा ब्रेनची चाळणी लावलेली आहे. भक्तिजनांना स्वामींसोबत डोकं लावलेलं आहे. माईमभट्ट स्वामींकडे आले, विचार करून आले ते, सगळ्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या विद्वानांना मी पराभूत केलेलं आहे, स्वामींना सुद्धा मी पराभूत करणार. ते जर संस्कृतमध्ये बोलले, मराठीमध्ये बोलले तर मी संस्कृतमध्ये बोलेल, आणि ते जर संस्कृतमध्ये बोलले तर मी मराठीत बोलेल. असं सगळं डोक्यामध्ये विचार करत करत आलेले आहे. स्वामींकडे आल्यानंतर सगळे विसरून गेले, काही बोलायला तयार नाही. आधी मनन करत गेले, त्यांनी जर असे बोलले तर मी असं बोलेल, ते असं बोलले तर मी असं बोलेल, आहे की नाही? तिथं गेल्यानंतर सगळं विसरून गेले. स्वामींचं दर्शन झालं आणि सगळं विसरले. त्यावेळेस स्वामींनीच प्रश्न केला, या भवसंसारातून आपण मुक्त होऊ असं काही उपाय आहे का? असं म्हटल्यानंतर माईमभट्टांनी डोकं लावलं. कवने कामे नारायजे, एवढसा क्षुल्लक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कुण्या कामामुळे तुम्हाला वेळ भेटला नाही? स्वामींनी डोकं नाही लावलं. नाही भेटला बेटा आम्हाला वेळ, तुला भेटला ना, तू तर सांग ना. अत्यंत संस्कृती छेद होयायचे काय आधी नाही. स्वामी गप्प बसले. स्वामींनी पूर्ण लीळा चरित्र, जास्त पूर्ण लीळा सांगत नाही, स्वामींनी पूर्ण लीळा चरित्रामध्ये कुठंच डोकं लावलेलं नाही. स्वामींनी हार्ट लावलं, हृदय लावलं, आणि हृदयाला सुद्धा ब्रेनची चाळणी लावलेली आहे. कशी चाळणी लावली ब्रेनची? नागदेव आचार्यांचे कष्ट पाहून आचार्य विचारांचे
स्वामी नागदेयाला म्हणतात, नागदेया अरे आम्हाला तुम्हाला विज्ञान द्यावं असं वाटतं. तुमचे आचारा विचाराचे कष्ट, तपश्चर्या, साधना बघून आम्हाला तुम्हाला विज्ञान द्यावं असं वाटतं. पण पोरे हो, तुम्ही नागवाल की विज्ञान जर आम्ही तुम्हाला दिलं, चमत्कार जर दिलं तुम्हाला, एखादा तुमच्यावर रागवला, एखाद्यानं तुम्हाला काही त्रास दिला, तुम्ही जल जावा म्हणून त्याला जाळून टाकसान आणि त्याच्या बदल्यात पापच जोडून घेसान. स्वामींचं भक्तिजनाबद्दल प्रेम आहे, पण स्वामींनी ब्रेनची चाळणी लावली, विज्ञान दिलं नाही. का बरं दिलं नाही? यांना जर विज्ञान जर दिलं, त्याच्या बदल्यात हे पापच जोडून घेतील. हृदय तर दिलं, हृदयाला ब्रेनची चाळणी लावली स्वामींनी. पूर्ण लीळा चरित्रामध्ये जर बघितलं तर स्वामींनी कुठंच डोकं लावलेलं नाही. सुंदर एक लीळा आहे. डोमेग्रामचा एक ब्राह्मण असतो, त्याला 5 मुली असतात. पहिल्या मुलीचं लग्न करतो, सोयऱ्याधाऱ्याकडून पैसे आणतो आणि आणल्यानंतर पहिल्या मुलीचं लग्न करतो. पहिल्या मुलीचं लग्न होत नाही तर दुसरी मुलगी लग्नाला येते. पैसा तर जवळ काहीच नसतो. आता सोयरेधारे द्यायला तयार नसतात. जमीन विकतो आणि जमिनी विकल्यानंतर दुसऱ्या मुलीचं लग्न करतो. ते फिटत नाही तर तिसरी मुलगी लग्नाला येते. तिसरी मुलगी लग्नाला आल्यानंतर राहिली सुईली जी जमीन आहे ती सुद्धा विकून टाकतो. जवळ काहीही राहत नाही. तर चौथी मुलगी लग्नाला येते. आता चौथी मुलगी लग्नाला आल्यानंतर आता सोयरेधारे पैसे देत नाही, जमीन जुमला काही राहिलेलं नाही, स्वतःचं घर असतं तो विकून टाकतो. चौथ्या मुलीचं लग्न करतो. तेवढ्यात 5वी मुलगी सुद्धा लग्नाला येते. आता 5वी मुलगी लग्नाला आल्यानंतर सोयरेधारे पैसे देत नाही, शेती नाही, घर नाही, दार नाही, काही जवळ नसतं. आता मुलीचं लग्न करायचं कसं? कसं तरी इकून तिकून मुलीचं लग्न करतो आणि लग्न केल्यानंतर त्याला असं वाटतं की बस आता आपली जबाबदारी संपली, आता आपलं जीवन आपण कसं तरी व्यतीत करायचं. असं होत नाही तर पहिली मुलगी विधवा होऊन घरी येते. त्या दुःखानं आरंभल्या जातो. आता हिला सांभाळायचं कसं? मी माझा सांभाळ तर कसाही करू शकलो असतो, पण आता हिला सांभाळायचं कसं? असं होत नाही तर दुसरी मुलगी विधवा होती, तीही घरी येते. काही त्याचं दुःख विसरत नाही तर तिसरी मुलगी विधवा होते, तीही घरी येते. दुःखानं आरंभून जातो. जवळ तर काहीच नाहीये, 2-3 मुलीचं ओझं पडलेलं आहे. असं होत नाही तर दुःख चौथी मुलगी तीही विधवा होऊन घरी येते. पायाखालची जमीन याचे सरकले जाते. या 4 मुलींना सांभाळायचं, यांना खर्च, अन्न, वस्त्र, निवारा सगळं पुरवायचं. जवळ तर काहीच नाही, कष्ट तर काही नाही, शेती नाही, बाडी नाही, काही नाही, काही नाही. 5वी सुद्धा मुलगी विधवा होऊन घरी येते. दुःखाचा डोंगर याच्यावर कोसळलेला असतो. पायाखालची जमीन सरकलेली असते. गावामधून ज्यावेळेस जायचा तर रस्त्यानं जात असताना डोक्यामध्ये दुःखाचं ओझं आहे आणि रस्त्यानं जात असताना लोक बघायची आणि बघल्यानंतर म्हणायची पंचरांडा आला, पंचरांडा आला. अंतःकरण असं पळून गेलं. माझ्या जवळचं सगळं गेलं. लोकांचे वरून टोचणे, बोलणे, मुलींचा सांभाळ आणि लोकांची टोचणी वरून घ्यावं लागायची. अंतःकरणामध्ये असं खचकन पोळल्या गेला, दुखवल्या गेला. विचार केला की नको हे जीवन, संपून टाकावं, त्या गोदावरीमध्ये जावं आणि प्राणत्याग करावा. विचार केला. लोकांची टोचणी ज्यावेळेस मिळतात ना, बोलणी ज्यावेळेस मिळतात ना, त्यावेळेस भयानक असा त्रास होतो. त्या ब्राह्मणालाही त्रास झाला. गोदावरी नदीकडे आलेला आहे, स्वामी आसनस्थ आहे आणि गोदावरी नदीमध्ये आत्महत्याचा विचार तेव्हा येतो ज्यावेळेस जीवन नकोसं वाटतं ना, त्यावेळेस आत्महत्याचा विचार येत असतो. त्याने विचार केला नको हे जीवन आता संपून टाकायचं. परंतु स्वामींना आसनावर बसलेलं पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की आता स्वामींना भेटावं आणि भेटल्यानंतर आपला या गोदावरी नदीमध्ये प्राणत्याग करावा. स्वामींकडे यायला लागलेला आहे. स्वामींकडे येत असताना त्यावेळेस स्वामी म्हणतात या या
ब्राह्मण हो, तुमच्या पंचगंगा निकेनी असती, जी जी निवालोजी निवालोजी, जी जी निवालोजी निवालोजी, मी शांत झालो जी जी भगवंता, शांत झालो. आतापर्यंत मी अशांत होतो, अस्थिर होतो, डोक्यामध्ये टेन्शन होतं, ताण होतं. भगवंता मला सगळे पंचरांडा आला म्हणून हिणवायचे, तुच्छ करायचे. भगवंता मला पंचगंगा म्हणाला. भगवंता जवळ आला, भगवंताला दंडवत घातले, श्रीचरण लागला, जी जी निवालोजी निवालोजी. शांत झाला, सगळी दुःखही विसरून गेला, सगळी दुःख विसरून गेला. परब्रह्म परमेश्वरा या समाजामध्ये जर संसारिक जीवनामध्ये अशांत झालेल्या, उद्विग्न झालेल्या, टेन्शनमध्ये असलेल्या जीवाला शांत करण्याचं सगळ्यात मोठं साधन जर कोणतं असेल तर ते परमेश्वर. का? परमेश्वर परायण. परमेश्वराला पर म्हणजे श्रेष्ठ, आयन म्हणजे आश्रयस्थान मानणारे जे संत मंडळी आहेत ते आहे, ते हृदय लावणारे आहेत, हृदय लावणारे. आणि ग्रस्त धर्मामध्ये जर पाहिलं तर कोणीच हृदय लावत नाही, कोणीच हृदय लावत नाही. भयानक परिस्थिती आहे. एखादी सून, सासू जर काम करत असेल ना, सकाळपासून झाडून घेते, भांडे कुंडे घासते, कपडे धुते, स्वयंपाक करते, सगळं करते, पण सून कधी म्हणत नाही, आई अरे तुम्ही हाडाचं कांडा केलं, रक्ताचं पानं केलं, आयुष्य तुम्ही घालवलं, सकाळपासून राबताय तुम्ही, झाडून घेतलं, सडा संमार्जन केलं, चौकरंग माळिका भरल्या, भांडे धुतले, कपडे धुतले, स्वयंपाक केला, बस आता राहू द्या, मी करते, असं म्हणायला तयार नाही सून. उलट ती डोकं लावते, म्हणते केलं तर कोणासाठी केलं, उपकार केले काय, त्यांच्यासाठी तर हे सगळं, आमच्यासाठी काय आहे, आमच्यासाठी काय. अहो साधा आम्हाला दुखण्याला जर पैसा लागला तर 4 वेळेस मागावं लागतं भिकाऱ्यासारखं, आणि तेही देत नाही, आणि दिले तर इकून तिकून किती आले, किती लागले, त्यातले वापस घेऊन टाकते. एवढाही अधिकार नाही आम्हाला. सून कधी सासूला म्हणत नाही की बाई तुम्ही भरपूर केलं, बस करा आता, आता आम्ही करतो, पुढं संसार आमचा, असं कधी म्हणत नाही. आणि सासूही सुनेला कधी म्हणत नाही, बाई तू सकाळपासून भांडे घातले, कपडे धुतले, हे केलं ते केलं, राम मुलाला हे केलं, बस राहू दे आता, जेवून घे बरं, 2 घास घे बरं, खाय बरं. सासूही सुनायला म्हणत नाही. कारण मी नेहमी सांगत असतो की माणसाला माणूस प्यार नाही, काम प्यार आहे. माणसाला माणूस प्यारा नाही, काम प्यार आहे. माणसाला माणूस प्यारा नाही तर फक्त काम प्यार आहे. काम असेल तर माणूस चांगला आहे की नाही. आणि हृदय लावायला कोणी तयार नाही. तुमच्या अंतःकरणामधून ते शब्द आलेले पाहिजे, अंतःकरणामधून आलेले आहे. आईची आज प्रशंसा आपण करतो, आईचं प्रत्येक शब्द हा हृदयातून आलेला असतो. आज भगतसिंग, राजगुरू शिवाजीराजे यांचं आपण नाव घेतो, कारण ते मनापासून लढले, देशासाठी लढले, स्वराज्यासाठी लढलेले आहे. राज्य व्हावी ही श्रींची इच्छा. तो असा साधा विचार नव्हता, वरवडे आलेला विचार नव्हता, तो हृदयातून आलेला होता. हृदयातून आलेला, अंतःकरणापासून आलेला होता. आम्ही एखाद्याला शाप देतो, तुझं वाटोळ होईल, ते म्हणतो माझ्यापेक्षा तुझं जास्त वाटोळ होईल, ते निघून जातो आणि हाही निघून जातो, त्याचंही वाटोळ होत नाही, याचंही वाटोळ होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये शाप दिला जायचा, तर शाप दिल्यानंतर समोरचा व्यक्ती हादरून जायचा, मला उपशाप सांग. आता याच्यावर उपाय काय, उपाय काय सांग. कारण शाप दिल्यानंतर ती खरी करण्याची जबाबदारी ती आता नियतीवर असायची. व्यक्ती असा हादरून जायचा, हादरून जायचा की आता उपशाप सांग. कारण ते हृदयातून आलेलं असं, कळकळून आलेलं असायचं. आताच वरवडेला आलेलं असतं, तुझं वाटोळ होईल म्हटल्यानंतर तू म्हणतो माझ्यापेक्षा तुझं जास्त वाटोळ होईल, त्याचंही वाटोळ होत नाही, याचंही वाटोळ होत नाही, हे की नाही. म्हणून हृदयातून आलेलं जे असतं ते महत्वाचं असतं, अंतःकरणापासून आलेलं पाहिजे. मग आपण डील करतो का फील करतो हे महत्वाचं आहे.
आजच्या ग्रस्त धर्मामध्ये आपण जीवन जगत असताना पाहतो, आपण जास्तीत जास्त डीलच करतो. आपण लहान मुलाला बघा, एवढा अभ्यास कर बाळा, एवढा अभ्यास केला ना मग तुला एक चॉकलेट, बाळा एवढी दुधाची पिशवी आण, तुला बिस्किटचा पुडा, बाळा एवढं काम कर, मग तुला आईस्क्रीम. आपण डील करतोय का फील करतोय? फील करतच नाही. आपण जास्तीत जास्त आपण डीलच करतो, फील फार कमी करतो, आहे की नाही? दोघा व्यापाऱ्यांची भांडणं झाली. पार्टनरशिपमध्ये व्यापार होता आणि पार्टनरशिपमध्ये व्यापार असताना नंतर दोघांची भांडणं झाली. एक म्हणतो ॲग्रीमेंटमध्ये जसं लिहिलेलं आहे ना त्यानुसार आपल्याला चालायचं. दुसरा म्हणतो मला ते काही सांगायचं नाही. ॲग्रीमेंट गेलं खड्ड्यात. दोनही ॲग्रीमेंटला वेगवेगळ्या अँगलनं बघत होते. भांडण गेलं वकिलाकडं. त्यावेळेस वकिलाने खूप सुंदर असं एक्सप्रेशन दिलं. त्यावेळेस वकिलाने सांगितलं, अंडरस्टँडिंगचं विमान जर स्क्रॅच झालं तर पॅराशूटना जीव वाचवता येतो. पॅराशूट हे फक्त जीव वाचवण्यापुरतं आहे, पॅराशूटना प्रवास करता येत नाही. तसं अंडरस्टँडिंगचं विमान स्क्रॅच झालं तर ॲग्रीमेंटना प्रवास करता येत नाही, ॲग्रीमेंटना फक्त जीव वाचवता येतो. ॲग्रीमेंट जे आहे ते फक्त जीव वाचवण्यापुरतं आहे. ॲग्रीमेंट घेऊन तुम्ही प्रवास करता येत नाही. प्रवास जर जीवनाचा प्रवास जर करायचा असेल तर अंडरस्टँडिंगचं विमान हे महत्त्वाचं आहे. तसं ग्रस्त धर्मामध्ये जीवनाचा प्रवास करत असताना अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे. एकमेकाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण सदुनीत विचार करतो, तो असाच करतो, तो तसंच करतो, हा असाच आहे, तो तसंच आहे. सदुनीत आपण डोकं लावत असतो. डोकं हे तक्रार करतं आणि हृदय हे भावना मांडतं. डोकं हे तक्रार करतं, हृदय हे भावना मांडतं. डोकं कसं तक्रार करतं? तू असाच आहे, तू तसंच आहे, असंच करतो, याला हेच जमत नाही, तेच जमत नाही. सदुनीत असं आहे. हृदय भावना मांडतं, हृदय भावना मांडत असतं. आपण हृदयापासून बोललं पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, तरच अंडरस्टँडिंगचं विमान जर असेल तर जीवनाचा प्रवास हा व्यवस्थित प्रकारे पार होऊ शकतो. आपण एकमेकाला समजून घेत नाही, उमजून घेत नाही, एकमेकाची दुःख जाणत नाही, एकमेकाचं सुख समजून घेत नाही. सदुनीत आपण टेन्शनमध्ये असतो, ताणामध्ये असतो, खाऊ का गिळू असं करत असतो. हे सगळं डोक्याचं एक्सप्रेशन आहे. हृदयाचं एक्सप्रेशन आहे सॉफ्ट असतं, मऊ असतं, स्मूथ असतं. आपण हृदय लावलं पाहिजे. परब्रह्म परमेश्वर, कारण स्वामींनी हे सांगितलेलं आहे, जैसा का ईश्वर तैसाची ईश्वर परायण. परायण ईश्वराला पर म्हणजे श्रेष्ठ, आयन म्हणजे आश्रयस्थान मानलेला जे संत मंडळी आहे त्यांनी नेहमी आपलं हृदय लावलं पाहिजे. पण तो ईश्वर परायण असला पाहिजे. ईश्वर परायण नसला तर मग नाही लावत बरं का हृदय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि संपवतो. आषाढीचे दिवस असतात. आता पावसाळा आहे ना, पावसाळा आलेला आहे. आषाढी पण आता जवळ येणार आहे. सगळी ग्रस्त मंडळी आषाढीच्या दिवशी इतर संप्रदायाची मंडळी ही पंढरपूरला निघालेली असते आणि मानुभाव संप्रदायाची सुद्धा आषाढीच्या दिवशी देवपूजा करण्यासाठी मठ मंदिरामध्ये आश्रममध्ये निघालेली असतात. आणि जात असताना 4-5 उपदेशी निघालेले असतात आणि त्यांच्यासोबत एक इतर संप्रदायाचा व्यक्ती म्हणतो की मलाही तुमच्यामध्ये येऊ द्या, मला सुद्धा देवपूजा घडू द्या. देव काय सगळे सारखेच आहे, इथून तिथून परमेश्वर तर एकच आहे ना. उपदेशी म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. आणि
उपदेशी मंडळी येतात, त्यांच्यासोबत तोही येतो. आल्यानंतर एका मंदिरामध्ये जातो. गेल्यानंतर सगळे हात सवळे करतात, हात धुतात. देवपूजा करण्याच्या अगोदर हात धुवायचे असतात. सगळ्यांनी हात धुतले आणि धुतल्यानंतर त्यालाही सांगितलं, हात धुवून काढा, कपड्याला हात लावू नका. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. गेल्यानंतर देवपूजाच्या लाईनीमध्ये बसल्यानंतर सगळे बसले, तोही बसला, परंतु बसताना हात जमिनीला टेकून बसला. तिथले जे XYZ जे संत महात्मे होते त्यांनी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर, उठा, तुम्हाला कळत नाही का म्हटले, हात सवळे करून या, हात धुवून या. बिचारा गेल्यानंतर हात धुवून आला. आता 2 गोष्टी माहीत झाल्या, कपड्याला हात लावायचा नाही, खाली हात टेकवायचे नाही. आल्यानंतर बसल्यानंतर बसला आणि हात असा धरून बसला. जवळ एक व्यक्ती आल्यानंतर त्यांच्या जवळ बसल्यानंतर तोही हात सवळे करून आलेला होता आणि त्यांनी असा कपाळाला हात पुसला. याला वाटलं हात सवळे करून आल्यानंतर कपाळाला हात पुसायचा असतो, याने कपाळाला तर पुसलाच परंतु पूर्ण तोंडालाच पुसला. XYZ जे संत महात्मे त्यांनी ते पाहिलं. उठा म्हटले, तुम्हाला कळत नाही का, समजत नाही का, उठा, हात सवळे करून या. बिचारा गेल्यानंतर पुन्हा हात सवळे करून आला. आता 3 गोष्टी माहीत झाल्या, खाली हात टेकवायचे नाही, तोंडाला हात पुसायचा नाही. आल्यानंतर बसल्यानंतर तिकून एक रुमाल येत होता, प्रसाद आलेला होता, रुमाल येत होता. सगळे रुमालाला असं कपाळ पुसायचे, त्यांनी ते पाहिलं. याला वाटलं हात सवळे करून आल्यानंतर रुमाला हात पुसायचा असतो, यांनी खिशातला रुमाल काढला आणि काढल्यानंतर त्याला हात पुसल्यानंतर त्यांनी संत महात्म्याने ते पाहिल्यानंतर, उठा म्हटलं, तुम्हाला एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, समजत नाही का, उठा, हात सवळे करून या. तो बाहेर गेला तसा गेला, फिरून कधी आलाच नाही. याला ईश्वरपरायण नाही म्हणत. परब्रह्म परमेश्वर जसं जीवाला शांतवणार आहे, समाधान करणार आहे, सुखवणार आहे, तसा ईश्वरपरायण म्हणजे परमेश्वराचा संत सुद्धा संसारिक जीवनामध्ये अशांत झालेल्या, उद्विग्न झालेल्या, अस्थिर झालेल्या जीवाला शांत करण्याचं सगळ्यात मोठं श्रेष्ठ स्थान जर कोणतं असेल तर ते परमेश्वर का परमेश्वर परायण, परमेश्वराची संत मंडळी आहे. या जगामध्ये 2च असं स्थान आहे की या जीवाला शांत होणार आहे, हृदय लावणार आहे, ब्रेन लावणार नाही. म्हणून या प्रवचनाद्वारे सांगू इच्छितो, आपण जास्तीत जास्त डोकं लावलं पाहिजे असं मी म्हणणार नाही. डोक्याचा वापर खूप कमी केला पाहिजे. जिथं करायचं तिथंच करायचं, फारसं डोक्याचा वापर करावा लागत नाही. जिभेनं सुद्धा हृदयाचं एक्सप्रेशन डोक्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पॉइंट लक्षात घ्या बरं का. जिभेनं सुद्धा हृदयाचं एक्सप्रेशन डोक्याला द्यायला पाहिजे. जिभही चाबरी, जास्तीत जास्त संदेश डोक्याचंच पाठवते, आहे की नाही. म्हणून या प्रवचनाद्वारे मी सांगू इच्छितो, समाजामध्ये जीवन जगत असताना जास्तीत जास्त आपण हृदयाशी नातं ठेवलं पाहिजे, हृदयाची भाषा वापरली पाहिजे, अंडरस्टँडिंगची भाषा वापरली पाहिजे. सुभाषितकारांना म्हटलेले, प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतव तस्मै तदत् वाक्यम वचने किम दारिद्र्यता. आपण प्रिय बोलले पाहिजे. स्वामींनी सुद्धा सांगितलेले आहे, वचने किम दारिद्र्यता. शब्दानं आपण दारिद्र्य का बनलं पाहिजे. तुमच्या अंतःकरणामध्ये जर समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम जर असेल ना, जिभेद्वारे तेच उक्त होणार आहे. जर तुम्ही हृदयाची जर भाषा वापरली, प्रेमाची जर भाषा वापरली, तर जीवन हे सुंदर बनणार आहे आणि उच्च कोटीला प्राप्त होणार आहे आणि जीवनामध्ये शांतता नांदणार आहे. अशांती आपली दूर होणार आहे, अस्थिरता दूर होणार आहे आणि डोकं शांत ठेवून हृदयाची भाषा जर वापरली तर आपलं जीवन ही यशस्वीकडे वाटचाल होणार आहे आणि ऊर्ध्वगतीकडे वाटचाल होणार आहे. आणि ऊर्ध्वगतीकडे ज्यावेळेस वाटचाल होईल
त्यावेळेस परमेश्वराचा आनंदाला आपण नक्कीच प्राप्त होऊ. तो आनंद आपण सर्वांनी प्राप्त करून घ्यावा. ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.